श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरी ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण अक्कलकोटमधील खंडोबा मंदिर त्याबद्दल माहिती बघणार आहोत. बरेच सेवेकरी या अक्कलकोटला जात असतात, पण खंडोबा मंदिर माहिती नसते. चला तर मग आपण खंडोबा मंदिराची माहिती बघूया. सुमारे 2.25 वर्षापूर्वीचा काळ असेल. अक्कलकोट संस्थानचे अधिपती कै सो लक्ष्मी राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्या नेहमी तुळजापूर, पंढरपूर व जेजुरी असे तीर्थक्षेत्रांना जाऊन वारी करत असत. त्यातल्या त्यात जेजुरीच्या खंडोबाला विशेष त्यांची श्रद्धा होती. ते खंडोबाला खूप मानत होते आणि खंडोबाचे दर्शन सदैव सहज त्यांना होत असे. अक्कलकोट येथे श्री खंडोबाचे मंदिर असावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी जेजुरीहून येताना श्री खंडोबा, म्हाळसा, बानाई अशा 3 मूर्ती बरोबर आणून अक्कलकोट येथे निसर्गरम्य दाट झाडीचे छोटेसे मंदिर बांधून पूर्वविधी प्राणप्रतिष्ठा केली. पुढे या मंदिराची शके 1779 सन 1857 ललिता पंचमी वार बुधवार याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम अक्कलकोटामध्ये याच खंडोबा मंदिरात आले होते. या मंदिरात श्री खंडोबा, म्हाळसा, बानाई या मुखवट्यांची ब्रह्मांड स्वामी नायक विश्वसनीयता आनंदाने खेळत बसले. आजही त्या मूर्ती आपल्या समाधी मठात खोबणीत ठेवलेल्या आढळतात. तसेच या मंदिराच्या ओट्यावर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी अहमद अली खान रिसईदाल नावाच्या फकीराला रिकाम्या चिलीममधून अग्नी आणि धूर काढून आपल्या लीला दाखवून दिल्या. ते याच मंदिरात. आजही या मंदिरात दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, चंपाषष्ठी, चैत्र पौर्णिमा, स्वामी प्रकट दिवस, स्वामी पुण्यतिथी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या मंदिराचा महाअभिषेक, आरती, भजन, अन्नदान, भक्ती, शक्ती अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जात असतात. हे मंदिर सध्याच्या एस.टी. बस स्थानक समोरील बाजूस हे मंदिर आहे. आजही आपण खंडोबा मंदिरात गेलेत तर आपल्याला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. आपण अक्कलकोटला गेले असताना नक्कीच या मंदिराला एकदा दर्शनाला जावे व खंडेराव महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.